नमस्कार शिक्षक मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 नुकतीच जाहीर झालेली आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी 15/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे. तसेच प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी 10/11/2025 पासून 23/11/2025 पर्यंत आपल्याला मुदत देण्यात आलेली आहे. जर तुमचे टीईटीचे फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी इथे तुम्हाला दिलेला आहे. फॉर्म भरण्यासंदर्भात मी तुम्हाला अचूक व योग्य मार्गदर्शन करेन. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अंतिम मुदत देण्यात आलेली आहे 3/10/2025. शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असणार आहेत. तर पेपर 1 हा 1ली ते 5वी साठी आहे. पेपर 2 हा 6वी ते 8वी साठी आहे. आता फॉर्म भरताना नेमकं माध्यम कोणतं निवडायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर असतो. तर बघा, इयत्ता 1ली ते 5वी साठी पेपर 1 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 5 विषय असणार आहेत. 2 भाषा विषय, त्याच्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. आता भाषा विषयांमध्ये तुम्हाला 2 विषय निवडावे लागतात. तर जर तुम्ही माध्यम मराठी निवडलात तर तुम्हाला 2 नंबरला कंपल्सरी भाषा तुमची इंग्रजी असेल आणि पहिली भाषा तुमची मराठी असेल. त्याच्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय तुम्हाला मराठी व इंग्रजी मधून येईल. त्याच्यानंतर गणित सुद्धा तुम्हाला मराठी व इंग्रजी मधून येईल आणि परिसर अभ्यास सुद्धा तुम्हाला मराठी व इंग्रजी मधून येईल. तसेच जर तुम्ही भाषा इंग्रजी निवडला तर तुमचा पहिला पेपर हा इंग्रजीचा असेल. त्याच्यानंतर दुसरा पेपर हा कंपल्सरी तुम्हाला मराठीचा असेल. त्याच्यानंतर मानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हे तिन्ही विषय तुम्हाला मराठी इंग्रजी मधून येतील. आता विषय आहे हिंदी विषयाचा. हिंदी विषय जर तुम्ही माध्यम म्हणून निवडलात तर पहिला पेपर तुम्हाला हिंदीचा येईल. त्याच्यानंतर दुसरा पेपर इथे तुम्हाला इंग्रजी आणि मराठी असे 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही इंग्रजीही निवडू शकता, मराठीही निवडू शकता. त्याच्यानंतर बालमानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास हे तिन्ही विषय तुम्हाला मराठी व इंग्रजी मधून येणार आहेत. याचप्रमाणे पेपर 2 साठी म्हणजे 6वी ते 8वी साठी सुद्धा तुम्हाला 5 विषय असणार आहेत. त्याच्यामध्ये 2 भाषा विषय, बालमानसशास्त्र आणि ज्यांचं बीएससी झालेलं आहे किंवा एमएससी झालेलं आहे त्यांच्यासाठी गणित व विज्ञान आणि ज्यांचं बीए व एमए झालेलं आहे त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्रे असे एकूण 5 विषय असणार आहेत. प्रत्येक विषय तुम्हाला 30 मार्कासाठी असणार आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर माध्यम मराठी निवडलात तर पहिला पेपर तुम्हाला मराठीचा येईल. त्याच्यानंतर दुसरा पेपर हा कंपल्सरी तुम्हाला इंग्रजीचा येईल आणि उरलेले 3 विषय तुम्हाला मराठी व इंग्रजी मधून प्रश्न येतील. त्याच्यानंतर जर तुम्ही माध्यम इंग्रजी निवडलात तर तुमचा पहिला पेपर इंग्रजी मधून येईल, दुसरा पेपर कंपल्सरी मराठी मधून येईल आणि उरलेले 3 पेपर तुम्हाला मराठी व इंग्रजी मधून येतील. त्याच्यानंतर जर तुम्ही माध्यम हिंदी निवडलात तर तुमचा पहिला पेपर हा हिंदी मधून येईल. त्याच्यानंतर दुसरा पेपर हा इंग्रजी किंवा मराठी भाषेचा असेल. याच्यापैकी तुम्ही कोणताही एक निवडू शकता आणि उरलेले 3 विषय मराठी व इंग्रजी मधून येतील. असं प्रत्येक विषयासाठी आहे. जर तुम्ही बंगाली निवडलात तर पहिला पेपर बंगाली असेल, कन्नड निवडलात तर पहिला पेपर कन्नड असेल, तेलुगू निवडलात तर पहिला पेपर तेलुगू असेल, गुजराती निवडलात तर पहिला पेपर गुजराती असेल, सिंधी निवडलात तर पहिला पेपर सिंधी असेल आणि त्याच्यानंतर दुसरी भाषा निवडण्यासाठी तुमच्याकडे इंग्रजी व मराठी असे 2 ऑप्शन आहेत आणि उरलेले सर्व 3 पेपर हे तुम्हाला मराठी व इंग्रजी मधून देता येतील.